बेलाडी बामखेडा येथील रेशन दुकानदाराची मुजोरी, गोरगरीब आदिवासी कुटुंबांची दरमहा लूट. नियमांचे सर्रास उल्लंघन, पुरवठा विभाग कारवाई करणार की डोळेझाक करणार? शहादा तालुक्यातील बेलाडी बामखेडा येथील रेशन दुकान चालकाचा मनमानी आणि हुकुमशाही कारभार सध्या शिगेला पोहोचला असून येथील भोळ्या, भाबड्या आणि अशिक्षित आदिवासी कुटुंबांची दरमहा उघडपणे लूट केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शासनाचे नियम एका बाजूला आणि रेशन दुकानदाराची मनमानी दुसऱ्या बाजूला, अशी संतप्त परिस्थिती सध्या गावात निर्माण झाली आहे. शासनाच्या नियमानुसार अंत्योदय अन्न योजनेच्या कार्डधारकांना दरमहा 21 किलो गहू आणि 14 किलो तांदूळ मिळणे बंधनकारक आहे. तसेच शासनाने गरिबांसाठी पुन्हा सुरू केलेली 1 किलो साखर मिळणेही आवश्यक आहे. परंतु बामखेडा येथील रेशन दुकानदार नागरिकांच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा घेत त्यांना केवळ 8 किलो गहू आणि 9 किलो तांदूळ देऊन त्यांची बोळवण करत आहे. विशेष म्हणजे ग्राहकांना किती धान्य दिले याची कोणतीही ऑनलाईन किंवा छापील पावती या दुकानात दिली जात नाही. यामुळे बायोमेट्रिक अंगठा लावून घेऊन ग्राहकांच्या नावावर पूर्ण धान्य दाखवायचे आणि प्रत्यक्षात मात्र अर्धेच धान्य द्यायचे, असा काळाबाजार सुरू आहे. दुकानदाराकडून अत्यंत कमी प्रमाणात धान्य मिळत असल्याने गरिबांचे रेशन अवघ्या 15 दिवसांतच संपून जाते. उर्वरित 15 दिवस पोटाची खळगी भरण्यासाठी या गरीब कुटुंबांना खुल्या बाजारातून चढ्या दराने तांदूळ आणि गहू खरेदी करावा लागत आहे. आधीच आर्थिक विवंचनेत असलेल्या आदिवासी मजुरांना यामुळे प्रचंड मानसिक आणि आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. एवढा मोठा गैरव्यवहार आणि लूट उघडपणे सुरू असतानाही संबंधित रेशन दुकानदाराची मुजोरी कायम आहे. तक्रार करायला गेल्यास तुमच कार्ड बंद करून देणार अशी नागरिकांना उद्धट उत्तरे दिली जातात. त्यामुळे आता बेलाडी बामखेडा गावातील गरीब व गरजू आदिवासी कुटुंबांकडून प्रशासनाला थेट सवाल विचारले जात आहेत. तर पुरवठा विभाग या गंभीर प्रकरणाची दखल घेईल का? संबंधित रेशन दुकानाची निष्पक्ष चौकशी होणार का? गरिबांचा हक्क मारणाऱ्या या मुजोर दुकानदाराचा परवाना रद्द करून दुकान काढले जाणार का? गोरगरिबांच्या तोंडचा घास पळवणाऱ्या या रेशन दुकानदारावर पुरवठा विभागाने तात्काळ कडक कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक ग्रामस्थांमधून दिला जात आहे. गावकरी एक्सप्रेस न्यूज जगन ठाकरे, मुख्य संपादक, शहादा. खरं तर म्हणजे शहादा तालुक्यातील बेलाडी बामखेडा म्हणून एक 60% आदिवासी लोकवस्ती बसलेलं गाव आहे आणि या गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून स्वस्त धान्य दुकानाची गंभीर समस्या निर्माण झालेली आहे. आणि खास करून आदिवासी बांधवांसाठी शासनाच्या नियमानुसार आणि शासनाच्या GR नुसार जे धान्य त्यांच्या घरपर्यंत पोहोचायला पाहिजे ते धान्य रेशन दुकानदारांना त्यांना मिळत नाही. फक्त मोजून त्यांना 5 किलो, 10 किलो, 6 किलो किंवा 9 किलो याच्या व्यतिरिक्त जास्त धान्य मिळत नाही. आणि राहिला विषय साखरचा, तर ती साखर भविष्या लोकांना मिळत नाही. कित्येक लोक साखरेपासून आजही वंचित आहेत. अशी एक कथा बामखेडा या गावाची. 100 किलो गहू, 9 किलो तांदूळ असं मिळतं. कुठे मिळतं? बेलाडी गाव. तुम्ही कोणत्या गावचे? बामखेडा. तुमचं काय म्हणणं आहे? तर काय नाव भेटे साखर नाही भेटत. साखर कुठे जाते? मुंगे खाऊन जातात. तो कंट्रोल आला ते नव्हते का? असं आहे का? तुम्हाला पावती मिळते का कंट्रोल मधून? काय ना पावती ना काय पावती काय किती किलो आहे काय असं काय देतो? काही कम दे ना तो जेम 100 7 किलो दे बस. बाकीचे कुठे जातं मग? मग कंट्रोल वाला पहिले काय करतो तो? त्याला माहित